आई, 15 ऑगस्ट 1947 ला आपला देश स्वतंत्र झाला. पण मला सांग, स्वातंत्र्याच्या 10 दिवसाआधी आपल्या देशात नेमकं सुरू का होतं? अगं, सगळीकडे लोक स्वातंत्र्य साजरा करायची स्वप्ने पाहत होते, पण दिल्लीत मात्र प्रचंड गोंधळ सुरू होता. गोंधळ कसला? बघ, भारत पाकिस्तान वेगळे होणार हे ठरलं होतं, पण आता फक्त जमीनच नाही तर संपूर्ण देश 2 भागात वाटायचा होता. रेल्वेचे डबे कोणाचे, लष्कराचे सैनिक कोणाचे, शासकीय कर्मचारी कोणत्या भागात काम करणार, खजिना, फाईल, टाईपरायटर, फाईल्स, ऑफिस, अगदी टेबल खुर्च्यांपासनं काय कोणाच्या वाट्याला येणार. बापरे, इतकं? पण आई मला सांग, या सगळ्यांमध्ये सर्वात कठीण निर्णय कोणता असेल? सगळ्यात कठीण निर्णय तो म्हणजे सैन्याची वाटणी. वर्षानुवर्षे खांद्याला खांदा लावून लढलेले सैनिक आता अचानक 2 वेगळ्या देशांच्या सीमांवर एकमेकांच्या विरुद्ध उभे राहणार. मग ते कसं ठरवलं की कोण पाकिस्तानमध्ये जाणार आणि कोण भारतात राहणार? अनेक युनिट्सची पुनर्रचना झाली. सैनिकांचे धर्म, भरतीचे प्रदेश आणि नव्या देशाच्या गरजेनुसार त्यांची बदली करण्यात आली. शस्त्र, दारुगोळा, वाहने आणि सैनिक तळ यांचे देखील वाटप सुरू झाले. 1947 ची फाळणी ही फक्त नकाशाची गोष्ट नव्हती, ती नात्यांची, विश्वासाची आणि इतिहासाची देखील फाळणी होती.